Good morning, friends. Again, welcome of my all viewers of these videos. Let's start next grammar topic, and it is also very important for you. It is degree. चला तर मग आज डिग्री हा ग्रामरचा टॉपिक आपण अतिशय महत्त्वाचा इथे लर्न करणार आहोत. डिग्रीचे 3 प्रकार: पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. डिग्री म्हणजे काय? तर विशेषणाचा तरतम भाव. विशेषणाचा तरतम भाव. आता विशेषण ॲडजेक्टिव्ह, आपण एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचं एखाद्या व्यक्तीचं डिस्क्रिप्शन करताना आपण त्याला डिस्क्रायबिंग वर्ड्स वापरतो, म्हणजेच ॲडजेक्टिव्ज वापरतो, आणि हेच ॲडजेक्टिव्ह डिग्रीप्रमाणे सुद्धा बदलतात. आता आपण जर म्हटलं ही इज गुड, त्या गुडचंच कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये म्हटलं ही इज बेटर, आणि त्याचं सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये म्हटलं ही इज द बेस्ट. बघा, गुड, बेटर अँड बेस्ट. गुड, बेटर, बेस्ट हे पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आपण त्याच विशेषणाचा यूज केला. सेम लाईक दॅट. तशाच प्रमाणे आपण विशेषणाचा तरतम भाव त्यालाच डिग्रीमध्ये आपण क्लासिफाय करतो. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. आता तुम्ही 3 कॉलम करू शकता वहीमध्ये. पहिल्या कॉलमला नाव द्या पॉझिटिव्ह डिग्री, दुसऱ्या कॉलमला नाव द्या कंपॅरेटिव्ह डिग्री, आणि तिसऱ्या कॉलमला नाव द्या सुपरलेटिव्ह डिग्री. आता मी ज्या गोष्टी सांगणार आहेत त्या लक्षात घ्या आणि त्या व्यवस्थित नोंद करा, म्हणजे हा टेबल जर तुमच्या समोर असलाच तर तुम्हाला कुठलाही सेंटेन्स एका डिग्रीतून दुसऱ्या डिग्रीमध्ये चेंज करता येईल. आता पॉझिटिव्ह डिग्री कशाने ओळखायचं? तर फक्त विशेषण आहे, मूळ विशेषण. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये लिहा मूळ विशेषण. तेच कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये त्याला ER प्रत्यय लागतो. काय लागतो? ER प्रत्यय. आणि तेच सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये EST प्रत्यय असतो त्याला पाठीमागे. फॉर एन एक्झाम्पल क्लेव्हर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये क्लेव्हरर, क्लेव्हरर, आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये द क्लेव्हरेस्ट, EST प्रत्यय. बघा, क्लेव्हर, क्लेव्हरर, क्लेव्हरेस्ट. टॉल, टॉलर, टॉलेस्ट. बिग, बिगर, बिगेस्ट. ओके. हां, तर हे डिग्रीचे 3 कॉलममध्ये तुम्ही एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला एक सांगितलं. आता वाक्यामध्ये पॉझिटिव्ह डिग्री आहे का कंपॅरेटिव्ह डिग्री आहे का सुपरलेटिव्ह डिग्री आहे कशावरून ओळखायचं? तर पॉझिटिव्ह डिग्रीच्या कॉलममध्ये मी तुम्हाला सांगितलं मूळ विशेषण असतं. कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या कॉलममध्ये तुम्ही लिहा ER प्रत्यय, आणि सुपरलेटिव्हच्या कॉलममध्ये लिहा EST प्रत्यय. ओके. अजून वाक्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाला ॲज डॅश ॲज, म्हणजे विशेषण ॲजमध्ये असतं. ही इज ॲज टॉल ॲज शी इज, म्हणून ॲज डॅश ॲज. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ER प्रत्यय टॉलर, आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये EST प्रत्यय टॉलेस्ट. ओके. आता त्याच्या खालच्या तिसरी गोष्ट लिहून घ्या त्याच कॉलममध्ये. तिसरी गोष्ट अशी, पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये मूळ विशेषण, आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ER प्रत्यय असतो. पण जर समजा काही विशेषणाला ER प्रत्यय नसेल तर त्या विशेषणा अगोदर मोर असा लावला जातो. समजा डिफिकल्ट, त्याला डिफिकल्टर म्हणता येत नाही, म्हणून मोर डिफिकल्ट. मोर शब्द आणि नंतर मग ते विशेषण असतं. मोर प्लस डॅश, आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये द मोस्ट हा शब्द अगोदर, द मोस्ट डिफिकल्ट. ओके, द मोस्ट. अशा पद्धतीने आपण
कॉलम केले, पॉझिटिव्ह डिग्री, कंपेरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषण कसे बदलतात ते. अजून त्याच्या खाली चौथी गोष्ट लिहून घ्या, पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये मधल्या वाक्यामध्ये, कंपेरेटिव्ह डिग्री मधल्या वाक्यामध्ये आणि सुपरलेटिव्ह डिग्री मधल्या वाक्यामध्ये काय काय शब्द असतात. आता बघा, सुपरलेटिव्ह डिग्रीच्या कॉलममध्ये चौथी गोष्ट नमूद करा, वाक्यामध्ये कधी कधी वन ऑफ ऑल, वन ऑफ ऑब्लिक ऑफ ऑल, वन ऑफ ऑब्लिक ऑफ ऑल असे शब्द असतात. काय असतात? वन ऑफ ऑब्लिक ऑफ ऑल असे कधी कधी काही वाक्यांमध्ये ते शब्द असतात. जर वन ऑफ ऑल असेल तर त्या डिग्रीच कंपेरेटिव्ह डिग्रीमध्ये करताना दॅन नंतर, चौथी गोष्ट लिहून घ्या, दॅन नंतर असं लिहा, दॅन नंतर किंवा दॅन प्लस मेनी ऑदर ऑब्लिक मोस्ट ऑदर, दॅन प्लस मेनी ऑदर ऑब्लिक मोस्ट ऑदर. म्हणजे वन ऑफ ऑलचा बदल कंपेरेटिव्ह डिग्री करताना काय करावं लागतो? वन ऑफ ऑलचा मेनी ऑदर किंवा मोस्ट ऑदर. ओके. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये त्याचं काही, पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये मोस्ट ऑदर आणि मेनी ऑदर जर असेल तर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये किंवा सुपरलेटिव्ह डिग्रीच्या वन ऑफ ऑल असे शब्द असेल तर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये व्हेरी फ्यू असा शब्द वापरावा. काय वापरावा लागतो? व्हेरी फ्यू. म्हणून चौथी गोष्ट पॉझिटिव्ह डिग्रीच्या कॉलममध्ये लिहा, व्हेरी फ्यू, व्हेरी फ्यू. ओके. आणि आता सुपर डिग्रीच्या पाचवी गोष्ट कॉलममध्ये पाचवी गोष्ट लिहून घ्या, नमूद करा तिथे, नोट दिस थिंग ऑल्सो इज व्हेरी इम्पॉर्टंट. समजा त्या वाक्यामध्ये वरीलपैकी म्हणजे वन ऑफ ऑल शब्द नसले तर मग पाचवी गोष्ट नसेल तर, वरील शब्द नसेल तर कंपेरेटिव्ह डिग्रीच्या कॉलममध्ये लिहा. पाचवी गोष्ट नसेल तर कंपेरेटिव्ह डिग्रीमध्ये पॉझिटिव्ह सुपरलेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स चेंज करताना काय करावं लागतं? एनी ऑदर, दॅन प्लस एनी ऑदर शब्द लिहा. पाचवी गोष्ट दॅन प्लस एनी ऑदर, दॅन प्लस एनी ऑदर. आणि पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये लिहा नो ऑदर. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये पाचवी गोष्ट लिहा नो ऑदर. ओके. आय थिंक हा टेबल जर तुमच्या समोर तुम्ही ठेवला, त्याचा व्यवस्थित जर लर्न केला तर तुम्हाला कुठलंही सेंटेन्स डिग्रीचं, एका डिग्रीतून दुसऱ्या डिग्रीत, सुपरलेटिव्हचं कंपेरेटिव्हमध्ये, कंपेरेटिव्हचं पॉझिटिव्हमध्ये, पॉझिटिव्हचं कंपेरेटिव्हमध्ये, कंपेरेटिव्हचं पॉझिटिव्हमध्ये चेंज करता येईल. ओके. म्हणून हा टेबल मी जो सांगितला आहे, माझा व्हिडिओ म्हणजे मध्येच तुम्हाला जर फास्ट वाटला तर मध्ये मध्ये थांबवून तुम्ही तो टेबल लिहू शकता. ओके. आता काय अजून खाली 3 कॉलम करून तुम्ही असं लिहू शकता, काही विशेषण जमा करू शकता. समजा पुअर, पोअरर, पोरेस्ट, लार्ज, लार्जर, लार्जेस्ट असे शब्द तुम्ही त्या कॉलममध्ये, जसं आपण क्रियापदाचं पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप बघितलं, तसंच तुम्ही पण जे विशेषण तुम्हाला आढळतील ते तुम्ही तिथं लिहून टाका. ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट, काइंड, काइंडर, काइंडेस्ट, स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट, सो मेनी ॲडजेक्टिव्स देर आर, ते तुम्ही करू शकता. आणि ज्या विशेषणांना ER-EST प्रत्यय लागत नाही तर फॉर एक्झाम्पल ते पण त्या कॉलममध्ये लिहा. समजा डिफिकल्ट, मोर डिफिकल्ट, मोस्ट डिफिकल्ट, प्रेसियस, मोर प्रेसियस, मोस्ट प्रेसियस. ओके. असे तुम्ही ते वाढू शकता त्यामध्ये. आता काही असे वेगळ्या पद्धतीने बदलतात, अनियमित असतात ते. समजा बॅडचं कंपेरेटिव्ह डिग्री बॅडर नाही, बॅड, ओर्स आणि सुपरलेटिव्ह डिग्री ओर्स्ट. गुडचं गुड, बेटर, बेस्ट. असे पण जे काही वेगळ्या पद्धतीने बदलतात, पॉझिटिव्हमध्ये कंपेरेटिव्हमध्ये, पॉझिटिव्हमधून कंपेरेटिव्हमध्ये, कंपेरेटिव्हमधून सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये, ते पण तुम्ही तिथं ॲड करू शकता. आणि त्याच्यात ही गोष्ट लिहायला विसरू नका, मॅनी किंवा मेनी ऑब्लिक मच, मेनी ऑब्लिक मच, त्याची कंपेरेटिव्ह डिग्री होईल मोर आणि त्याची सुपरलेटिव्ह डिग्री होईल मोस्ट. ओके. तर आता अशा पद्धतीने तुम्ही ह्या टेबलचा मदत घेऊन कुठलेही सेंटेन्स तुम्ही एका डिग्रीतून दुसऱ्या डिग्रीमध्ये चेंज करू शकता. सम एक्झाम्पल्स वी आर गोइंग टू सी हेअर. काही एक्झाम्पल्स आपण इथे बघणार आहोत. आता इथं फॉर एक्झाम्पल घ्या, मुंबई इज द मोस्ट फेमस सिटी इन इंडिया.
मुंबई इज द मोस्ट फेमस सिटी इन इंडिया. मुंबई इज द मोस्ट फेमस सिटी इन इंडिया. ओके, आता कोणती डिग्री वाटते बघा ह्या वाक्यामध्ये. द मोस्ट शब्द इथे, द मोस्ट विशेषण कोणतं आहे? फेमस. फेमसला EST प्रत्यय लागत नसेल म्हणून इथं द मोस्ट शब्द अगोदर वापरला आहे, बरोबर. आता त्याची कम्प्लीट डिग्री करताना काय करायचं? द मोस्ट शब्द आहे ना या वाक्यामध्ये, म्हणून मग लक्षात घ्या, मुंबई इज, मुंबई इज आणि मोस्टचं कम्प्लीट डिग्री काय होतं? मोर. मुंबई इज मोर. आता द शब्द वापरायचा. मुंबई इज मोर फेमस, मोर फेमस दॅन शब्द वापरायचा. विशेषणानंतर लगेचच दॅन वापरायचा. मोर फेमस दॅन. आणि आता ह्या वाक्यामध्ये कोणता शब्द आहे का? वन ऑफ ऑल शब्द आहे का? नाही. तर अशा वेळेस एनी ऑदर शब्द वापरायचा. काय अर्थ वापरायचा? एनी ऑदर. मी मगाशी टेबलमध्ये सांगितलं, एनी ऑदर सिटीज, एनी ऑदर सिटी इन इंडिया. कसं वाक्य तयार झालं मग? मुंबई इज मोर फेमस दॅन एनी ऑदर सिटी इन इंडिया. ओके, आणि त्याची पॉझिटिव्ह डिग्री करताना, आता पॉझिटिव्ह डिग्री करताना त्याच टेबलचा आपल्याला हेल्प घ्यावा लागेल. बघा, आता त्यानंतर सगळे शब्द अगोदर घ्यावे लागतात आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री करताना. आता त्यानंतर काय आहे बरं? त्यानंतर तिथं एनी ऑदर, एनी ऑदर आहे ना, मग एनी ऑदरचा सुपरलेटिव्ह डिग्री करताना, सॉरी पॉझिटिव्ह डिग्री करताना नो ऑदर शब्द करावा लागतो. नो ऑदर, नो ऑदर सिटी इन इंडिया, नो अदर सिटी इन इंडिया. मग ॲज शब्द वापरा. ॲज आणि विशेषण कोणतं इथं? फेमस. तोच फेमस शब्द. ॲज फेमस, परत ॲज लिहा. ॲज फेमस ॲज. आणि काय शब्द राहिला? मुंबई इज, मुंबई इज. आता वाक्य कसं तयार झालं बघा परत एकदा. आय एम गोइंग टू रिपीट इट अगेन. नो अदर सिटी इज ॲज फेमस ॲज मुंबई इन इंडिया. इन इंडिया अगोदर लिहिलं आहे. ओके. नो अदर सिटी इन इंडिया ॲज फेमस ॲज मुंबई इज. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आता आपण एक नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. अमिताभ बच्चन इज वन ऑफ द, अमिताभ बच्चन इज वन ऑफ द टॉलेस्ट, वन ऑफ द टॉलेस्ट actors, one of the tallest actors in Bollywood, in Bollywood. Amitabh Bachchan is one of the tallest actors in Bollywood. आता हे सेंटेन्स आपल्या कशात दिसतं? इट इज ऑल्सो इन सुपरलेटिव्ह डिग्री. लुक देर. बघा तिथे वन ऑफ शब्द वापरलेला आहे त्या वाक्यामध्ये आणि टॉलेस्ट EST प्रत्यय आहे म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री. आता त्याची कंपेरेटिव्ह डिग्री करताना अमिताभ बच्चन इज. आता वन ऑफ शब्द वापरायचा नाही. वन ऑफ टेबलमध्ये सांगितलं वन ऑफ असेल तर काय करायचं कंपेरेटिव्ह डिग्रीमध्ये? मोस्ट ऑदर किंवा मेनी ऑदर. अमिताभ बच्चन इज द टॉलेस्ट झालं होतं ना टॉलेस्ट. द टॉलेस्टचं काय करायचं? टॉलर, द वापरायचं नाही. अमिताभ बच्चन इज टॉलर आणि त्याच्यानंतर दॅन शब्द लगेच लिहायचं. दॅन आणि इथं शब्द एनी ऑदर वापरावं लागेल का? काय? मोस्ट ऑदर, मेनी ऑदर. वन ऑफ आहे म्हणून मेनी ऑदर. अमिताभ बच्चन इज टॉलर दॅन मेनी ऑदर ॲक्टर्स इन इंडिया. ओके. आता त्याची पॉझिटिव्ह डिग्री करायची आपल्याला. पॉझिटिव्ह डिग्री करत असताना काय? त्यानंतरचे सगळे शब्द अगोदर घ्यायचे म्हणून त्यानंतर कोणता इथं मेनी ऑदर किंवा मोस्ट ऑदर असेल तर त्याचं काय करावं लागतं? व्हेरी फ्यू. Very few actors in Bollywood, very few actors in Bollywood as tall as Amitabh Bachchan is. ओके. अशा पद्धतीने कुठलंही सेंटेन्स तुम्ही शोधू शकता आणि त्याची डिग्री ओळखायची आणि एका डिग्रीतून त्याच्या दुसऱ्या डिग्रीमध्ये कसा चेंज करावा लागतो अकॉर्डिंग गिविंग टेबल, दिलेल्या टेबलनुसार तुम्ही यू कॅन चेंज वन डिग्री इंटू अनदर डिग्री. एक डिग्री दुसऱ्या डिग्रीमध्ये तुम्ही बदल करू शकता. ओके. आय थिंक समजणे वाला को इशारा काफी आहे. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित जर ज्याला कळाल्या त्याला नक्कीच डिग्रीचा अभ्यास झाला असं मला वाटतं. काय अडचण आल्यास कॉल मी. माय मोबाईल नंबर इज 4x8 8888 19
again 8875. Okay, Markanda classes. Thank you for watching me. Goodbye. See you again. Have a nice day. Stay home, stay safe.